नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित भाग 1 मध्ये तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेणी ह्याला सुरुवात करत आहोत। सुरुवातीला आपण क्रमिका म्हणजे काय ते अभ्यासून घेऊया। बघा मुलांनो, मी तुमच्यासमोर काही उदाहरणे ठेवलेली आहेत। पहिलं उदाहरण आहे 1, 2, 3, 4 या नैसर्गिक संख्या आहेत। या संख्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येते की एकामध्ये जेव्हा 1 मिळवला जातो तेव्हा 2 बनतात, 2मध्ये 1 मिळवला जातो तेव्हा 3 बनतात, 3मध्ये 1 मिळवला जातो तेव्हा 4 बनतात। अशा प्रकारे या संख्या पुढे पुढे वाढत जातात। म्हणजे एका विशिष्ट नियमाने, एका विशिष्ट क्रमाने त्या संख्या पुढे सरकत असतात। दुसरं उदाहरण तुमच्या समोर मी विषम संख्यांचं ठेवलेलं आहे। 7 ही विषम संख्या आहे। या 7मध्ये जेव्हा मी 2 मिळवते तेव्हा 9 तयार होतात। म्हणजे 9 सुद्धा विषम संख्या आहे। 9मध्ये मी 2 मिळवते तेव्हा 11 तयार होतात। 11मध्ये 2 मिळवल्यानंतर 13 तयार होतात। म्हणजे ह्या विषम संख्या देखील एका विशिष्ट क्रमाने आणि एका विशिष्ट नियमाने तयार होतात आणि त्या पुढे पुढे वाढत असतात। तिसरं आहे उदाहरण, त्याच्यामध्ये बघा नैसर्गिक संख्यांचा वर्ग। या नैसर्गिक संख्या आहेत 1, 2, 3, 4 या नैसर्गिक संख्या आहेत। मग बघा बरं, एकाचा वर्ग किती तर 1, 2चा वर्ग किती 4, 3चा वर्ग किती 9, 4चा वर्ग किती 16। अशा प्रकारे फक्त वर्ग असे पुढे पुढे वाढत असतात, पण क्रमाने। एकाचा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, मग 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36। अशा प्रकारे हे वर्ग पुढे पुढे, हा वर्ग समूह पुढे पुढे वाढत असतो। मग ह्या 3 उदाहरणावरून आपल्याला असे लक्षात येते की विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्या समूहांना क्रमिका असे म्हणतात। मुलांनो, आता आपण क्रमिकेतील पदांचा अभ्यास करणार आहोत। बघा, ही क्रमिका मी तुमच्या समोर ठेवलेली आहे 1, 2, 3, 4। या क्रमिकेतील प्रत्येक संख्येला पद असे म्हणतात। प्रत्येक संख्येला काय म्हणायचं असते? पद असे म्हणतात। मग 1 हे पद आहे, 2 हे सुद्धा पद आहे, 3 हे पद आहे, 4 हे पण पद आहे। पण 1 ही संख्या पहिल्या स्थानावर उभी आहे, बरोबर, म्हणून तिला म्हणतात पहिले पद। 2 ही संख्या दुसरी आहे म्हणून तिला म्हणतात दुसरे पद। 3 ही संख्या तिसरी आहे म्हणून तिला म्हणतात तिसरे पद। आणि 4 ही संख्या चौथ्या स्थानावरती आहे म्हणून तिला म्हणतात चौथे पद। आणि ह्या पदालाच आपण इंग्लिशमध्ये टर्म असे म्हणतो। मग ह्या टर्म मध्ये हा जो टी आहे तो टी पद दर्शवण्यासाठी घेतला जातो। टी जो आहे तो पद दर्शवण्यासाठी घेतला जातो। आता हे पहिलं पद आहे म्हणून ह्याला म्हणायचं, पद आहे पहिलं म्हणून ह्याला म्हणायचं T1। म्हणजे T1 किती झाला तर 1। दुसरं पद म्हणून इथे 2 लिहायचं, दुसरे पद 2 आहे। तिसरे पद T3, तिसऱ्या पदावर कोण आहे बघा तर 3 आहे। आणि चौथे पद 4 आहे, बरोबर। म्हणजे प्रत्येक संख्येला पद असे म्हटले जाते। ही पद टी या अक्षराने दर्शवितात। पहिले पद T1, दुसरे पद T2, तिसरे पद T3, चौथे पद T4। अशा प्रकारे ही पद पुढे पुढे वाढत जातात। मग पुढे समजा शेवटचं पद मला माहित नाही तर शेवटचे पद म्हणजे समजा आपण वापरलं n, तर nवे पद काय होणार Tn। हा भाग लक्षात आला? हे सर्व लिहून ठेवा म्हणजे 3.1 सोडवण्यासाठी सोपे जाईल। पुढचा भाग आपण अभ्यासत आहोत अंकगणिती श्रेणी। बघा मुलांना, तुमच्या समोर मी एक क्रमिका ठेवलेली आहे 1, 4, 7, 10। आता ह्याच्यामध्ये
काही संबंध आहे का तो आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. बघा, या एकापासून 4 कसे झाले बरं? एकापासून 4 कसे झाले? जेव्हा मी एकामध्ये 3 मिळवते तेव्हा त्याचे काय बनतात? 4. 4चे 7 कसे झाले? तर ह्या 4मध्ये जेव्हा मी 3 मिळवते तेव्हा त्याचे होतात 7. 7चे 10 कसे झाले? तर जेव्हा मी 7मध्ये 3 मिळवते तेव्हा त्याचे होतात 10. आता ह्या 10च्या पुढचं पद आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या 10मध्ये 3 मिळवा तर किती होणार? 13. या 13मध्ये 3 मिळवा म्हणजे होणार 16. अशा प्रकारे आपण पुढची पदं काढू शकतो. आता बघा मुलांना, की ह्याचे निरीक्षण करा. पुढच्या पदामध्ये म्हणजे क्रमिकेच्या प्रत्येक पदामध्ये जेव्हा आपण 3 मिळवत जातो तेव्हा आपल्याला पुढचं पद मिळत असते. म्हणजे विशिष्ट नियम या क्रमिकेमधून आपल्याला मिळतो की प्रत्येक पदामध्ये 3 मिळवणे तरच आपल्याला पुढचं पद मिळते. मग जेव्हा ही क्रमिका विशिष्ट नियमाने मांडलेली असते तेव्हा तिला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. उदाहरण आपण घेऊ शकतो. आता दुसरं उदाहरण आपण बघूया. 4, 16, 64 ही क्रमिका आहे. 4चे 16 कसे बनले बरं? 4चे 16 बनवत असताना जर मी 4ला 4ने गुणलं, 4 चौक 16. 16चे 64 कसे होणार? तर 16ला 4ने गुणलं तर किती होतात? 16 चौक 64. पुढचं पद आपल्याला पाहिजे असेल तर 64ला 4ने गुणा तर किती येणार? 256. अशा प्रकारे ही क्रमिका पुढे पुढे वाढत आहे. निरीक्षण करा बरं. एका विशिष्ट नियमाने नियम कोणता आहे? तर प्रत्येक पदाला 4ने गुणायचं. प्रत्येक पदाला 4ने गुणलं की पुढचं पद आपल्याला मिळत असते. मग जेव्हा क्रमिकेचे प्रत्येक पद एका विशिष्ट नियमानुसार जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा त्याला अंकगणिती श्रेणी असे म्हटले जाते. बघा मुलांना, तुमच्यासमोर ही क्रमिका मी ठेवलेली आहे. आता ह्या क्रमिकेमध्ये जे प्रत्येक पद आहे ह्याला म्हणतात पद. मग प्रत्येक पदाला काय म्हटलं जाते? T1. म्हणजे प्रत्येक पदाला काय म्हटलं जाते? टर्म. मग पहिलं पद असेल तर त्याला म्हणतात T1. मग ह्या ठिकाणी T1 किती आहे? तर 5. दुसरं बघूया T2. T2 किती आहे? 12. T3 आहे 19 आणि T4 आहे 26. बरोबर? म्हणजे प्रत्येक पदाला आपण त्याचं नाव देत असतो. T1, T2, T3, T4. हे लक्षात ठेवायचं की क्रमिका आपल्या समोर मांडली गेली का त्याच्यातील प्रत्येक पदाला पहिल्यांदा नाव द्यायचं. पहिली संख्या असते तिला T1 द्यायचं, दुसरीला T2 द्यायचं, तिसरीला T3 द्यायचं आणि चौथ्याला T4 द्यायचं. आता हे जे पहिलं पद आहे या पहिल्या पदाला T1 असे म्हणतातच, पण त्याला दुसरं A देखील म्हटलं जाते. पहिल्या पदाला A देखील म्हटलं जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या दोघांमधील फरक आपण आताच अभ्यासला की ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? आता 5 आहे. ह्या 5चे 12 कसे झाले? तर 5मध्ये किती मिळवल्यानंतर किंवा किती वजाबाकी केल्यानंतर, किती गुणल्यानंतर हा जो फरक काढला जातो त्याला म्हणतात डिफरन्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. म्हणून डिफरन्सचा डी आपण घेतो, पहिलं लेटर आपण घेतो आणि त्याला म्हणतात फरक. तर हा फरक जो आहे हा फरक डी ह्या अक्षराने दर्शवितात. मग ह्यांच्यामधला फरक जर समान असेल तरच ती अंकगणिती श्रेणी बनते. मग आता बघूया आपण की हा फरक समान आहे का. फरक कसा काढायचा? तर T2 वजा T1 म्हणजे ह्या ठिकाणी जे दुसरं पद आहे त्याच्यातून पहिलं पद आधीचं पद वजा करायचं, तिसऱ्यामधून दुसरा वजा करायचा, चौथ्यामधून तिसरा वजा करायचा.
म्हणजे जे पद दिलेलं आहे तुमच्याकडे आहे त्याच्याकडून आधीचं पद वजा करायचं असेल. बघा आपलं आहे T2, दुसरा पद कोणता आहे T2 वजा T1. मग T2 किती आहे तर 12 वजा पहिलं पद आहे T1 5. मग 12तून 5 गेल्यानंतर किती येतात 7. बरोबर. ह्या दोघांचं झाले, ह्या दोघांची वजाबाकी झाली, ह्या दोघांमधला फरक आला 7. आता ह्या दोघांमधला फरक काढूया आपण. पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं. पुढचं पद किती आहे T3 आणि मागचे पद किती आहे तर T2. मग T3 किती आहे 19 वजा मागचे पद आहे 12. 19 मधून 12 गेले 7. बरोबर. आता ह्या दोघांमध्ये बघा T4 26 आहे आणि मागचं पद आहे ते आहे T3 ते आहे 19. म्हणजे T4 मधून T3 वजा करायचा. T4 वजा T3. मग T4 आपला आहे 26 वजा 19. 26 मधून 19 गेले किती मिळाले 7. ह्याला हे जे उत्तर तुम्हाला मिळते त्याला म्हणतात फरक असे म्हणतात आणि तो D या अक्षराने दर्शवला जातो. हा जर फरक समान असेल तर त्याला म्हणतात फरक स्थिर आहे आणि हा जर फरक समान असेल तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. पण जर फरक इथे तुम्हाला वेगवेगळी उत्तरं मिळत असतील तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. सराव संच 3.1 ला आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न आहे खालील कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत आणि जर त्या अंकगणिती श्रेणी असतील तर त्यातील सामायिक फरक काढा. पहिलं गणित आहे 2 4 6 8. ही क्रमिका आपल्या समोर ठेवलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे आपल्याला पडताळून पाहायचं आहे. मग काय करायचं क्रमिकेतील प्रत्येक पदाला तिचं नाव द्यायचं. पहिलं पद कोणतं आहे तर आहे 2. म्हणजे मी इथे लिहिते T1 बरोबर 2. नंतर दुसरं पद आहे T2 बरोबर 4. तिसरं पद आहे T3 बरोबर 6 आणि चौथं पद आहे T4 बरोबर 8. पहिल्यांदा क्रमिकेतील प्रत्येक पदाला नाव द्यायचं. आता या पदातील आपण फरक काढून घेऊया. म्हणून मी लिहिते फरक D काढू. ठीक आहे. फरक D काढायचा. आता फरक D कसा काढायचा हे मी आधी सांगितलेलं आहे. बघा जे पुढचं पद आहे म्हणजे T2 आहे. या T2 मधून त्याच्या मागचं पद वजा करायचं T1. T2 वजा T1. मग T2 ची किंमत किती आहे 4 वजा T1 ची किंमत किती आहे 2. म्हणजे 4तून 2 गेले उत्तर आलं 2. बरोबर. आता आपण पुढे जाऊया. T3 या T3 मधून T2 वजा करायचा. इथे लिहायचं T3 वजा T2. मग T3 किती आहे बघा 6 वजा T2 आहे 4. 6तून 4 गेले किती मिळाले 2. पुढे जाऊया. T4 च्या मागचं पद कोणतं आहे T3. मग T4 मधून T3 वजा केले. T4 होता 8 वजा T3 मिळाला 6. 8तून 6 गेले राहिले 2. बघा बरं उत्तराचं निरीक्षण करा. जो फरक आपण काढत आहोत तो फरक कसा आहे स्थिर आहे. एकच अंक आपल्याला एकच संख्या मिळत आहे. म्हणून आपण इथे लिहायचं फरक D बरोबर किती मिळाला आपल्याला 2 हा स्थिर आहे.
म्हणून दिलेली क्रमिका कशी असेल? अंकगणिती श्रेणी आहे. जेव्हा फरक स्थिर असतो तेव्हा क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. दुसरं गणित आहे 2, 5/2, 3, 7/2. ही क्रमिका आपल्याला दिलेली आहे. आता पहिल्यांदा आपण ह्याच्यामधून T1 म्हणजे पहिलं पद, T2 म्हणजे दुसरं पद, T3 म्हणजे तिसरं पद आणि T4 म्हणजे चौथं पद. 7/2. बरोबर. ही पदं आपण त्यांच्या नावानिशी लिहिली. आता फरक D काढू. फरक D काढताना काय करायचं? T2 मधून T1 वजा करायचा. T2 वजा T1. बरोबर. बघा बरं T2 काय आहे? 5/2 वजा 2. 5/2 वजा 2. आता बघा मुलांनो, ह्या ठिकाणी छेद आहे. ह्या ठिकाणी छेद आहे का? नाही. मग इकडे छेद नाही आहे म्हणजे काय आहे? ह्या ठिकाणी 1 आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा छेद समान करूया. 5/2 वजा 2. इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो. मग हा जो 2 आहे हा 2 तिरकस वरती आणि खाली गुणणार. बरोबर. म्हणजे काय मिळणार आम्हाला? 5 वजा 2×4 आणि छेद समान झाला म्हणून आपण एकदाच मांडणार. ह्याचा छेद 2 आहे आणि बेकंबे म्हणजे ह्याचा पण छेद 2 आहे. दोन्ही छेद समान झाले म्हणून आपण एकदाच लिहूया 2. आता 5तून 4 गेले 1 आणि छेद तसाच 2. म्हणजे आपल्याला पहिला जो आहे फरक तो किती मिळाला? 1/2. आता दुसरा घेऊया. दुसरं काय येणार? T3 वजा T2. T3 काय आहे? 3 आणि T2 ची किंमत आहे वजा 5/2. इथे पण तसंच 3 आहे. 3 ह्याच्या खाली छेद नाही आणि 5चा खाली छेद हा 2 आहे. मग आपण पुन्हा छेद समान करायचा. ह्या 2ने 3ला गुणलं. ज्यांना डायरेक्ट पाहिजे ते डायरेक्ट पण करू शकतात. बघा ह्या 2ने 3ला गुणायचं. जसं वरती गुणलेलं आहे तिकडे खाली पण गुणायचं. वजा 5/2. बरोबर. किती आलं गुणाकार? 3×2 6 वजा 5 आणि इथे बेकंबे म्हणजे 2 आणि इथे 2 छेद समान एकदाच लिहिला. 6 मधून 5 गेले 1 आणि छेदस्थानी 2. 1/2 हा फरक आपल्याला मिळाला. तिसरं घेऊया आपण. पुढे T4 वजा T3. T4 वजा T3. T4 म्हणजे 7/2 वजा T3 म्हणजे 3. बरोबर. आता इथे 3च्या खाली काहीच नाही म्हणजे छेद 1 आहे. हा 2 वरती आणि खाली गुणणार. 7/2 वजा 3×2 छेद काहीच नाही. इथे छेद म्हणजे 1 असतो. 1×2 7/. आता बघा 7 वजा 3×6 म्हणजे 7 वजा 6 छेद. याचा छेद 2 आहे. इथे बेकंबे छेद समान 2 लिहिले. 7तून 6 गेले 1 राहिला आणि छेद 2. आता बघा मुलांना ह्याचं निरीक्षण करा. सर्वांचा फरक कसा आलेला आहे? समान आलेला आहे. म्हणजे आपण खाली लिहू शकतो फरक D बरोबर 1/2 हा स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे.
तिसरा प्रश्न आहे, दिलेली क्रमिका -10, -6, -2 आणि 2 ही क्रमिका आपल्याला दिलेली आहे. आता बघा त्याच्यातून आपण T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2 आणि T4 बरोबर 2 ही चारही पदं लिहून घेतली. आता काय करायचं आहे, फरक D काढायचा आहे. फरक D कसा काढायचा, T2 मधून T1 वजा करायचा. T1 ची किंमत T2 ची किंमत आहे -6, इथे लिहिली आपण -6. मध्ये चिन्ह कोणतं आहे, वजा, मग वजा लिहिलं. T1 किती आहेत बघा, -10. बघा इथे आधीपासूनच वजा चिन्ह आहे ते तसंच ठेवायचं आणि ही -10 चिन्ह सकट लिहायची, म्हणून मी कंसात घालते -10. बरोबर. आता बघा -6 आणि वजा अधिक 10, भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 10 मधून 6 गेले, उत्तर 4 आणि मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणजे आपल्याला हा फरक किती मिळाला, 4. आता पुढच्या दोन पदातील फरक पण आपल्याला किती मिळतो बघूया. पुढचं पद T3 मधून T2 वजा करायचं. T3 वजा T2, T3 आहे -2, वजा चिन्ह. T2 म्हणजे -6. इथे पुन्हा आपण कंस घालत आहोत कारण 2 वेळा वजा चिन्ह आले. बरोबर. -2 तसेच, वजा अधिक आणि हे 6, भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 6 तून 2 गेले, उत्तर आलं 4 आणि मोठ्या संख्येचं अधिक चिन्ह म्हणून उत्तराचं चिन्ह अधिक. पुढचं आहे T4 मधून T3 वजा करायचं. T4 ची किंमत किती आहे, 2, मग इथे आपण लिहिले 2, मधलं वजा चिन्ह लिहा. T3 ची किंमत आहे -2, कंस घ्यायचा -2, बरोबर 2, वजा अधिक आणि हे 2 म्हणजे 2 आणि 2 किती झाले, 4. आता बघा फरक किती कसा आहे, समान आहे, म्हणजे D बरोबर 4 हा फरक स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. चौथी क्रमिका आहे 0.3, 0.33 आणि 0.333. ह्या क्रमिकेमधून पहिल्यांदा आपण T1 काढून घेऊया. 0.3, T2 आहे 0.33 आणि T3 आहे 0.333. T4 चौथं पद दिलेलं नाही, आपण T3 पर्यंतच पद लिहायची आहे. ह्याच्यातून फरक D काढून घेऊया. T2 वजा T1, T2 किती आहे 0.33 वजा T1 0.3, बरोबर. इथे आपण वजाबाकी करून बघू. 0.33 वजा 0.3, बघा 3चे 3 तसेच, 3तून 3 गेले 0, पॉईंटचा पॉईंट तसाच आणि 0चा 0, उत्तर किती आला 0.03. आता T3 मधून T2 वजा करायचा आहे. T3 किती आहे 0.333 वजा T2 किती आहे 0.33, बरोबर. त्याची पण वजाबाकी आपण करून बघू. 0.333 वजा 0.33, 3चे 3 तसेच खाली आले. 3तून 3 गेला 0, 3तून 3 गेला 0, पॉईंटचा पॉईंट तसाच आणि इकडचं 0. आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 0.003. दोन्ही फरकाचं निरीक्षण करा बरं. फरक समान आहे का, फरक समान नाही. इकडे या ठिकाणी 0.03 आहे, तर या ठिकाणी 0.003 आहे. इथे 2 शून्य आहेत तर इथे 1 शून्य आहे, म्हणजे फरक हा स्थिर नाही. इथे आपण लिहू शकतो फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली अंकगणिती श्रेणी ही, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही.
0 वजा 4 वजा 8 आणि वजा 12. ह्या ठिकाणी T1 आहे 0, T2 आहे वजा 4, T3 आहे वजा 8 आणि T4 आहे वजा 12. फरक D आपण काढून घेऊया. T2 वजा T1. T2 बघा बरं, T2 म्हणजे वजा 4, वजाचं चिन्ह. T1 किती आहे 0. कोणत्याही संख्येमधून 0 गेला उत्तर तीच संख्या येते. उत्तर किती येणार वजा 4. T3 वजा T2. T3 किती आहे वजा 8 वजा T2 ची किंमत आहे वजा 4 जी आपण कंसात लिहूया. म्हणजे होणार वजा 8 वजा वजा अधिक 4 बरोबर भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 8तून 4 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आलं वजा. पुढे T4 वजा T3. T4 किती आहे बघा वजा 12 वजा T3 किती आहे वजा 8 म्हणजे कंसात वजा 8 बरोबर वजा 12 वजा वजा अधिक 8 बरोबर 12तून 8 गेले 4 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणून उत्तराला चिन्ह वजा. आता निरीक्षण करा फरक कसा आहे समान आहे म्हणजे फरक हा स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सहावी क्रमिका आहे वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5. आता ह्याच्यामध्ये T1 आहे वजा 1/5, T2 आहे वजा 1/5 आणि T3 आहे वजा 1/5. चौथं पद आपल्याला दिलेलं नाही. फरक D आपण काढून घेऊया. T2 वजा T1. T2 किती आहे वजा 1/5 इकडचं वजा चिन्ह. T1 किती आहे वजा 1/5 त्यांना आपल्याला कंसात घालूया बरोबर वजा 1/5 वजा वजा अधिक 1/5 बरोबर. बघा छेद समान आहे अंश पण समान आहे म्हणजे दोन्ही अपूर्णांक सारखेच आहेत आणि दोघांची चिन्ह कशी आहेत भिन्न आहेत. मग भिन्न चिन्ह असल्यावर काय केली जाते वजाबाकी केली जाते. मग एकातून 1 गेला 0 5तून 5 गेले 0 म्हणजे ह्याचं उत्तर येणार 0. दुसरा आहे T3 वजा T2. T3 आहे वजा 1/5 वजाचं चिन्ह आपण लिहिलं. T2 आहे वजा 1/5 पुन्हा त्यांना आपण कंसात घालत आहोत बरोबर वजा 1/5 वजा वजा अधिक 1/5 तसेच इथे दोन्ही अपूर्णांक समान आहेत चिन्ह भिन्न आहेत वजाबाकी करा म्हणजे 1/5 मधून 1/5 गेले उत्तराला 0. पुढे आपल्याला दिलेलं नाही. आता या दोघांचं निरीक्षण करा फरक D किती आलेला आहे तर फरक D बरोबर 0 मिळाला. फरक D कसा आहे स्थिर आहे आणि जर फरक D स्थिर असेल तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सातवी क्रमिका आहे 3 अधिक वर्गमुळात 2 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि 3 अधिक 3 वर्गमुळात 2. ह्यापैकी T1 आहे 3, T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2, T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2. पहिल्यांदा सर्व पदार्थ आपण लिहून घेऊ. आता फरक D काढूया. फरक D काढताना T2 वजा T1. T2 बघा T2 किती आहे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा चिन्ह घ्यायचं. T1 किती दिला 3 बरोबर. आता इथे पण 3 आहे इथे पण 3 आहे. ह्या 3चं चिन्ह अधिक आहे आणि ह्या 3चं चिन्ह वजा आहे. भिन्न चिन्ह
आणि संख्या समान आणि चिन्ह जर भिन्न असेल तर ते पद नाहीसं होते आणि ते त्याचे उत्तर 0 येते. म्हणजे इकडे उत्तर किती आलेलं आहे आपल्याला वर्गमुळात 2 ही शिल्लक राहील. पुढे T3 वजा T2. T3 किती आहे बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2 किती आहे तर त्यांना कंसात घालायचं कारण हे चिन्ह जे आहे ते संपूर्ण पदाला लागणार 3 अधिक वर्गमुळात 2 बरोबर हे T2 आहे. आता आपण चिन्ह काढून घेऊया 3 अधिक 2 वर्गमुळात 2 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह म्हणून कंसातील चिन्ह बदलणार इकडे येणार वजा 3 वजा वर्गमुळात 2. आता ह्यांच्यामध्ये बघा हे दोघं जण समान आहेत 3 आणि 3 समान आहेत 3चं चिन्ह अधिक आहे त्या 3चं चिन्ह वजा आहे भिन्न चिन्ह वजाबाकी करा म्हणजे ही दोन्ही पदं जाणार. आता शिल्लक कोण राहिलं त्या ठिकाणी 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2. इकडे कोणतीच संख्या नसते म्हणजे तिथे कोण असतो 1 असतो आणि वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 हे दोघं जण सारखेच आहेत म्हणून आपण पुढच्या संख्यांची वजाबाकी करायची 2 वजा 1 उत्तर येते 1 आणि वर्गमुळात 2 तसेच राहणार समान आहे म्हणून ते तसेच राहणार. पहिला फरक होता वर्गमुळात 2 आणि दुसरा फरक पण आलेला आहे वर्गमुळात 2. हा 1 जो आहे तो पकडला नाही तरी चालतो जेव्हा काहीच नसते तेव्हा तिकडे 1 असतो. पुढचं बघूया आपण T4 वजा T3. T4 म्हणजे काय आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा चिन्ह कंसामध्ये T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर. आता आपण ह्यांचा कंस काढून घेऊया 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा चिन्ह कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलतात 3 कंसातील चिन्ह बदललं इथे अधिक चिन्ह होता ते झालं वजा 2 वर्गमुळात 2. तर ह्या ठिकाणी बघा 3 आणि 3 एका 3चं चिन्ह आहे अधिक दुसऱ्याच्या 3चं चिन्ह आहे वजा भिन्न चिन्ह असल्यामुळे ते दोन्ही 3 गेले. राहिलेली पदं कोणती आहेत 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 सामायिक आहे म्हणून हे वर्गमुळात 2 आपण तसेच म्हणून घेतले 3 वजा 2 3मधून 2 गेले उत्तर राहते 1 म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं वर्गमुळात 2. तिन्ही फरक समान आहेत वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 म्हणून D बरोबर आपल्याला फरक मिळालेला आहे वर्गमुळात 2. आणि हा फरक कसा आहे तिन्ही ठिकाणी समान आहे म्हणजे तो स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. 8वी क्रमिका आहे 127 132 137. ह्याच्यामध्ये T1 आहे 127 T2 आहे 132 आणि T3 आहे 137. मग आपण पहिल्यांदा फरक D काढून घेऊया T2 वजा T1. T2 किती आहे 132 वजा T1 आहे 127. मग 132 मधून 127 गेले किती राहतात 5. T3 वजा T2 T3 आहे 137 वजा T2 132. मग 137 मधून 132 गेले किती राहिले 5 राहिले. बघा बरं मुलांना फरक D समान आलेला आहे D बरोबर 5. मग फरक D हा स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ह्या ठिकाणी प्रश्न पहिला संपलेला आहे.